नमस्कार. स्वामी 24 आपल्या सगळ्यांच्या या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा मी प्रशांत पटेल आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मागचा विषय आपल्याला सगळ्यांना खूप आवडला. आपण व्हिडिओ पाहिलेला आहे आणि मी विनंती करेल अजूनही आपले व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा, इतर लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आजचा जो विषय आहे तुम्ही थंबनेलवरनं समजले असणार, ओळखला असेल. एक बरेच लोक हा प्रश्न विचारतात, त्यामुळे आज यावर आपण डिस्कस करणार आहोत की बघा, खरं तर स्वामी सेवेकरी हा स्वामी सेवेकरीच असतो. तो जगात कुठेही गेले आपण तरी तो एकसारखाच असतो. पण फरक फक्त एवढा आहे की काही सेवेकरी आहेत स्वामींचे की ते मठात जातात आणि काही सेवेकरी आहेत ते दिंडोरी प्रणित केंद्रात जातात. ठीक आहे, आता जे सेवेकरी केंद्रात जातात मी त्यांच्या प्रश्नावर बोलत आहे. तर जे सेवेकरी केंद्रावर नित्य जातात किंवा नुकतेच जायला लागलेले आहेत, विशेष करून असे सेवेकरी यांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो. काही विचारतात, काहींच्या मनात येतो, पण काही विचारत नाही डायरेक्टली. तो प्रश्न म्हणजे की केंद्रात बघा, जेव्हा आपण प्रथम जातो दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये, तर म्हणजे यापूर्वी जर तुम्ही समजा स्वामींच्या मठात वगैरे गेले असणार किंवा देऊळ असेल स्वामींचं कुठे नॉर्मली, किंवा आपण स्वामींचं सोडा आपण इतर देवळात जातो इतर ठिकाणी आपल्या, तर काही ठिकाणी एक साधारण काही देवळांमध्ये एक नियम असतो की आपण हातपाय धुवून वगैरे जाणं देवळामध्ये. एवढा नियम काही देवळांमध्ये असतो, काही ठिकाणी तोही नसतो. पण बाकी वगैरे कुठले आपलं नियम किंवा बंधनं आपल्याला इतर देवळांमध्ये दिसत नाही. आपण पाहिजे तेव्हा सरळ जातो, देवासमोर जातो, दर्शन घेतो वगैरे, ठीक आहे. पण त्यानंतर मग आपल्याला हे सगळ्या गोष्टींची सवय असते आणि आपण जेव्हा पहिल्यांदा किंवा नुकतंच दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये यायला लागतो, त्यावेळेस ना तिथे गेल्यानंतर आपल्याला काही नियम फेस करावे लागतात. ठीक आहे, काही नियमांचा आपल्याला सामना करावा लागतो. आणि जे केंद्र प्रतिनिधी असतात किंवा केंद्रातले जे जुने सेवेकरी असतात ते आपल्याला काही गोष्टींची रोकटोक करताना दिसतात आणि त्या गोष्टी कुठे कुठे आपल्याला नवीन सेवेकऱ्यांना खटकतात. आपल्याला प्रश्न पडतो की हे असंच का, ते तसंच का. ठीक आहे, जसं की केंद्रात आल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्ही दिंडोरी प्रणित कुठल्याही केंद्रावर जा, संपूर्ण भारतामध्ये किंवा जगात कुठेही जा, तर केंद्रामध्ये प्रथम बाहेर गेटच्या जवळच पाण्याची टाकी ठेवलेली असते किंवा हौद असेल किंवा काही ना काही व्यवस्था असेल पाण्याची हातपाय धुण्यासाठी. तर केंद्राचा एक सगळ्यात प्राथमिक नियम आहे की केंद्रात महाराजांच्या दरबारात जाण्याआधी प्रत्येकाने, तो राजा असो किंवा रंक असो किंवा तुम्ही नुकतेच आंघोळ करून जरी आलेले असणार, काहीही असो, तुम्हाला महाराजांसमोर जाताना हातपाय धुवायचे, हातावर पायावर पाणी टाकायचं आणि मगच महाराजांसमोर जायचं. हा अगदी प्राथमिक नियम आहे केंद्राचा. आता बरेचसे लोक कुठल्याही प्रकारची शंका न घेता किंवा कुठल्याही प्रकारचा आक्षेप न घेता हे करतात. काही लोक असतात, थोडे बोटावर मोजणे इतके लोक मी पाहिलेले आहेत की त्यांना या गोष्टीचा राग येतो किंवा हे त्यांना नकोसं वाटतं, कंटाळा करतात काही लोक. किंवा काही सेवेकरी मी असेही पाहिलेले आहेत की ते म्हणतात की काही नाही, आम्हाला कुठे महाराजांसमोर दरबारात जायचं नाही आहे, आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यायचं आहे, मी घाईघाईत आहेत, बाहेरून दर्शन नमस्कार करून जातो आहे, असं म्हणून टाळतात, वाद घालतात. किंवा काही वेळेस इतरांचा कशाला सांगायचं, मी माझंच सांगतो. मी सुद्धा जेव्हा अगदी नवीन होतो स्वामी सेवेत, केंद्रात अगदी नुकतंच जायला लागलो होतो, तेव्हा मलासुद्धा हे प्रत्येक वेळेला हातपाय धुणं हे मलासुद्धा थोडंसं विचित्र वाटायचं. मी सुद्धा एकदा तसं 1 ते 2दा मलासुद्धा ते खटकलं होतं. म्हणून इतरांपेक्षा मी माझ्यापासूनच सांगतो. तर अशा गोष्टी होतात, ठीक आहे. पण बघा, नंतर आता याच्या मागे कारणं असतात प्रत्येक गोष्टीमागे. ते आपल्याला हळूहळू नंतर जेव्हा आपण केंद्रात सतत कायम सातत्य राखतो आणि टिकतो आपण महाराजांच्या सेवेत, तेव्हा आपल्याला सांगायची गरज नाही पडत, ह्या गोष्टी आपोआप आपल्याला कळत जातात.
बघा काय असतं की याच्यामागे हातपाय धुण्याचं एक बेसिक कारण आहे. केंद्रातच नाही, इतर आपल्या काही ठिकाणी देवळात पण बऱ्याच देवळात म्हणजे विशेष करून मोठ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांवर तुम्ही बघत असणार की देवाच्या समोर जाण्याआधी आपल्याला हातपाय धुवून जावं लागतं. हा प्राथमिक नियम असतो. का असतो याचं एक अत्यंत सोपं आणि साधं कारण आहे की बघा जे काही महाराजांचं केंद्र असेल, महाराजांचा दरबार आहे किंवा इतर देवाचं मंदिर असेल, तर बघा एक लक्षात ठेवा, परमेश्वराचा दरबार गाभारा जो असतो जिथे आपण दर्शनाला जातो, तर त्या ठिकाणी ना एक विशिष्ट प्रकाराचं पावित्र्य असतं. सकाळ संध्याकाळ नित्य त्या ठिकाणी आरती होते परमेश्वराची. परमेश्वर त्या ठिकाणी सूक्ष्म रूपामध्ये वास करत असतो. ती जी पॉझिटिव्ह एनर्जी असते परमेश्वरची, तुम्हाला महाराजांच्या दरबारात किंवा मंदिरात गेल्या गेल्या बघा जे एक प्रसन्न वाटतं किंवा जे आपल्याला आत्मविश्वास किंवा एक पॉझिटिव्ह फील होतं ना, ते कशामुळे होतं? कारण की त्या ठिकाणी देवाच्या गाभाऱ्यात जे वातावरण असतं ते पॉझिटिव्ह असतं. सकारात्मक ऊर्जा म्हणजेच परमेश्वर त्या ठिकाणी वास करत असतो सूक्ष्म रूपाने. तर आपण त्या ठिकाणी जातो ना, आपण बाहेरून येत असतो, लक्षात घ्या. तर बाहेर परमेश्वराच्या दरबाराच्या बाहेर जगामध्ये खूप साऱ्या नकारात्मक जागा असतात, नकारात्मकता असते. आपण बाहेरून जेव्हा येतो, इव्हन आपण आपल्या घरातून जरी आलो तरी आपण आपल्यासोबत बाहेरची नकारात्मकता घेऊन येतो. ठीक आहे. त्यामुळे आपण जेव्हा परमेश्वराच्या गाभाऱ्यात पाय ठेवणार आहेत, दरबारात पाय ठेवणार आहेत, तर त्यावेळेस आपल्या शरीरावरची ती किंवा आपल्यासोबत आलेली नकारात्मकता ती आपल्याला हातपाय धुण्याचंही निमित्त त्यासाठीच असतं की ती जी काही पाय आपण चालून आलेलो आहोत बाहेरून अनेक जागांवरून, तर ती जी नकारात्मकता आहे ती हातपाय धुतल्याने, पाणी टाकल्याने त्या ठिकाणीच ती आपण सोडतो. आणि जेणेकरून की आपल्या दरबाराचं जे पावित्र्य आहे ते कुठे ना कुठे त्याला बाधा होणार नाही, हा एवढाच त्यामागचा हेतू असतो. आणि हे प्रत्येकजण करतो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर पॉझिटिव्ह वाटतं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या गोष्टीवर कधी कोणी वाद घालू नये. कितीही घाईत असला तरी हातपाय धुवूनच. आणि सॉक्स आपल्या पायात जे असतात ते त्याच्यावरनं सुद्धा काही लोक कंटाळा करताना दिसतात की आता हातपाय धुणं. काही लोक म्हणतात आम्ही सॉक्स घातले. अहो मग काढा ना सॉक्स. तुम्ही परमेश्वराच्या समोर जाताय, देवाच्या महाराजांच्या समोर जाताय, परब्रह्माच्या समोर जाताय आणि तुम्ही म्हणता की मी सॉक्स घातलेले आहेत. तुम्ही परमेश्वरापेक्षा, बघा तुम्ही आपण कोणी परमेश्वरापेक्षा मोठे नाही आहोत, लक्षात घ्या. काही कारण देऊ नका. सॉक्स आहेत तर मग सॉक्स काढायला काय वेळ लागतो? सॉक्स काढा, हातपाय धुवा. धुवा म्हणजे तुम्हाला काही त्या ठिकाणी आंघोळ नाही करायची किंवा खूप वेळ नाही घालवायचा आहे. एक मग असतो किंवा जे काही असेल, पेलाभर पाणी हातावर टाका, पायावर टाका आणि जा. तेवढंच आहे. तेवढं प्रत्येकाने करा, कोणी त्याला कंटाळा करू नका. दुसरी गोष्ट त्यानंतर काय असतं की आरतींच्या वेळेच्या बाबतीत, ठीक आहे, की दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तसं तर इतर मंदिरात पण आपण बघतोच की आरत्यांची वेळ ही नियोजित असते. तसं त्याप्रमाणे दिंडोरी प्रणित केंद्रामध्येही सकाळची सायंकाळची आरती ठरलेली असते. सकाळी सगळ्यात पहिली आरती जी होती ती सकाळी 8 वाजता होते. ठीक आहे. त्यानंतर दुसरी नैवेद्य आरती असते ती 10:30 वाजता होते आणि सायंकाळची आरती ही 6 वाजता होते. तर हे ठरलेलं आहे शेड्यूल. याच्यामध्ये फक्त आता इतर एक मंदिर आणि केंद्र हा एक फरक असतो की जर समजा ती 6 वाजेची आरती आहे तर बघा घड्याळीचा काटा जेव्हा शार्प 6 वाजता किंवा 6वर येणार त्यावेळेसच ती आरती सुरू होणार. 10:30वर अगदी तंतोतंत काटा येणार. किंवा जर डिजिटल घड्याळ असेल केंद्रात लावलेली तर तुम्ही बघा 10:30 झाली तर ती 10:30ची आरती सुरू होते. त्याच्या 1 मिनिटा आधी नाही, त्याच्या 1 मिनिटानंतरही नाही. हे ठरलेलं असतं. शिस्त म्हणजे अगदी शिस्त. तर याचं कारण काय आहे की बघा स्वामी आपले जे आहेत स्वामींना शिस्त आणि नीटनेटकेपणा, नियमितपणा, वक्तशीरपणा या गोष्टी फार प्रिय होत्या महाराजांना. महाराजांच्या जीवनचरित्रात जर तुम्ही बघणार, ठीक आहे, महाराज नेहमी आपल्या सेवेकरांना या गोष्टींवरनं टोकत राहायचे, बोलत राहायचे. आळशी माणसाचा महाराजांना फार तिटकारा होता. त्यामुळे केंद्रामध्ये ही शिस्त गेल्या अनेक वर्षापासून जेव्हापासून हा मार्ग सुरू झालेला आहे तेव्हापासून ही शिस्त आजपर्यंत अबाधित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराजांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. कारण जिथे स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा आहे त्या ठिकाणी महाराज वास करतात. हे लक्षात घ्या.
त्यामुळे तो एक विषय झाला. आणि त्यानंतर पुढची गोष्ट आणखीन असं असतं की काही तुमच्यातील काही जणांनी याचा अनुभव घेतला असेल किंवा नसेल, पण माहितीसाठी मी एक सांगतो, ज्यांनी घेतला नसेल तर पुढे कदाचित येईल, त्याच्या आधी मी सांगतो की जर समजा महाराजांच्या तुम्ही केंद्रात गेले, दिंडोरी प्रणित केंद्रात गेले आणि समजा जर त्यावेळेस आरती चालू आहे, सकाळची किंवा सायंकाळची कोणती आरती चालू आहे, तर बघा आरती चालू असताना तुम्ही बघणार की महाराजांचा जो फोटो असतो केंद्रामध्ये, तर त्या फोटोच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोघं बाजूला स्त्री आणि पुरुष हे सेपरेट उभे असतात आरतीला. एक व्यक्ती आरती ओवाळत असतो आणि महाराजांच्या फोटोच्या समोरचा जो एक पट्टा असतो, ठीक आहे, विशिष्ट अंतराचा एक पट्टा समोर महाराजांच्या समोर, तो पूर्णपणे रिकामा असतो. त्या ठिकाणी कोणीही तुम्हाला उभा राहिलेलं दिसणार नाही. आता या ठिकाणी होतं काय की बऱ्याचदा असं घडताना मी पाहिलेलं आहे की आरती चालू आहे आणि कोणीतरी नवीन भाविक महाराजांचा भक्त कोणीतरी सहज केंद्रावरून चाललो आहे, चला दर्शन घेऊन जाऊया इथून, म्हणजे कदाचित ते आधी केंद्रात कधी आलेले नसतात किंवा आलेलेही असतात पण त्यांना ही गोष्ट ठाऊक नसते, तर ते सहज बिचारे आपले भोळ्या बाबड्यापणाने येतात आणि आरतीला म्हणतात की चला आपण 5-10 मिनटं तरी हजेरी लावू म्हणून. त्यांना जागा दिसते, मग जागा मोकळी कुठे येतात तर मधल्या पट्ट्यात. तर मग सामान्य मनुष्य एखादा भोळा बाबडा भाविक येतो आणि तो सहज त्या मधल्या पट्ट्यात उभा राहतो. त्यावेळेस आपल्याला काही जे सेवेकरी असतात, जुने सेवेकरी, ते आपल्याला ओरडताना दिसतात किंवा टोकताना दिसतात. आता बघा व्यक्ती हे गोष्ट वेगळी आहे. काही प्रेमाने सांगतात, काही एखादा थोडंसं ओरडून सांगतात. जुने म्हणजे विशेष करून बघा जे वयस्कर सेवेकरी असतात तर ते आपल्याला थोडं ओरडून सांगतात. मग त्यावेळेस ना थोडंसं मन दुखावलं जातं नवीन सेवेकऱ्याचं आणि तो म्हणतो की काय केंद्रात यायचं या ठिकाणी, असं असतं. तर बघा असं नाही आहे. याच्यामागे प्रत्येक गोष्टीमागे काही कारणं असतात आणि जसं मी आत्ताच बोललो की महाराजांना शिस्त अतिशय प्रिय होती. तर बघा तो मधला जो पट्टा असतो तो असं मानतात की महाराजांची ती येण्या जाण्याची जागा असते. ठीक आहे. महाराज हे आपल्या मनाचे राजे आहेत, ते कोणाचे बांधील नाही आहेत. महाराज खूपदा म्हणायचे की हम किसी के ताबेदार नाही. तर तो जो महाराजांचा येण्या जाण्याचा पट्टा असतो ना, तो त्यासाठी मोकळा ठेवलेला असतो. कायम आरतीच्या वेळेसच नाही, इतर वेळेसही त्या ठिकाणी कोणी येण्याला मनाई असते खरं तर, किंवा बसण्याला सुद्धा मनाई असते. एक तर डाव्या बाजूला बसा, एक तर उजव्या बाजूला बसा. कारण महाराज म्हणतात की हम किसी के ताबेदार नाही. महाराज ते कधीही येतात आणि कधीही जातात. ते त्यांच्या जीवनकाळात तसंच होतं. ते त्यांचं जे ठाण राहायचं, जसं की वडाच्या झाडाखाली महाराज तिथे नेहमी राहायचे, पण ते तिथे काही ठरलेलं नाही की इतक्या वाजता महाराज येतीलच आणि इतक्या वाजता जातील आणि इतक्या वेळेस थांबतीलच. ते कधीही ताडकन यायचे आणि कधीही ताडकन उठून चालले जायचे. तर हा महाराजांचा स्वभाव आहे. त्यामुळे महाराज कधी येतील आणि कधी जातील हे आपल्याला सांगता येत नाही. तर महाराजांच्या मार्गात कुणीही उभं राहू नये, हा एक त्यामागचा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट की महाराजांना ना काही गोष्टींची चीड देखील होती की महाराजांना सगळे सेवेकरी, सगळे म्हणजे अगदी राजापासून तर अगदी सामान्य व्यक्ती, सामान्यातला सामान्य व्यक्ती देखील महाराजांसमोर सगळे सारखे एका रांगेत आहेत सगळे. त्यामुळे जर आरती चालली, इतर सगळे महाराजांचे सेवेकरी आजूबाजूला रांगेत आपल्या शिस्तीत उभे आहेत, त्यावेळेस आपण बेशिस्तासारखं जर समोर आलं तर कदाचित महाराजांच्या त्या कोपाला आपण सामोरे जाऊ नये. माझं तरी हे माझं वैयक्तिक मत आहे की एक इमॅजिन करा की सगळी लोक अगदी नम्रपणे आजूबाजूला उभी आहेत आणि आपण एकटे, अजाणतेपणे सही, पण आपण एकटे राजाप्रमाणे महाराजांच्या समोर उभे आहेत, तर महाराजांना राग येण्याचं कारण असू शकतं है ना. मला असं वैयक्तिक वाटतं. त्यामुळे नको, महाराजांचा राग हा कोणालाही परवडणारा नाही आहे. त्यामुळे आपण महाराजांसमोर शक्य तेवढं नम्र होऊनच राहायचं. नम्र भावनेने आपल्याला जिथे जागा भेटेल आजूबाजूला उभं राहायचं. पुरुषांमध्ये पुरुष असेल तर, स्त्री असेल तर स्त्रीमध्ये. त्यामुळे वाद घालण्याचा याच्यात काही प्रश्न नाही असं मला वाटतं. ठीक आहे, हा एक विषय झाला. आणि दुसरी गोष्ट त्यानंतर की
आरतीचाही एक प्रश्न विचारतात काही सेवेकरी की केंद्रात गेल्यानंतर आपण पहिल्यांदा पाहतो की मी पण जेव्हा केंद्रात गेलो मी पहिल्यांदा पाहिलं की आपण आरती जेव्हा ओवाळतो कशालाही देवाला असेल किंवा आपण व्यक्तीला एखाद्या माणसाला ओवाळतो तर आपण नेहमी आरती ही गोलाकार ओवाळतो. परंतु जेव्हा तुम्ही केंद्रात जायला लागतात तुम्हाला ते दिसतं की महाराजांची जी आरती ओवाळण्याची पद्धत असते तर ती अर्धचंद्राकार या पद्धतीने आरती ओवाळली जाते. म्हणजे डोक्यापर्यंत घेऊन जायचं, तिथून परत मागे आणायची आणि परत डोक्यापर्यंत अर्धचंद्राकृती आकारामध्ये आरती ओवाळली जाते. तर याचं ही जी गोष्ट आहे ना, हा विषय, तर हे खरं तर आपल्या शास्त्रांप्रमाणे आरती ओवाळण्याची योग्य पद्धती अर्धचंद्राकृतीच आहे. गोल गोल ओवाळण्याची जी पद्धत आहे तिला वाटोळा पद्धत म्हणतात. माऊली नेहमी सांगतात आपल्या हितगुजमधून ही गोष्ट की गोल आरती ओवाळणं म्हणजे वाटोळं करणं. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे श्रीपाद स्वामींपासून, श्रीपाद श्री वल्लभ स्वामींपासून त्यांनी स्वतः सांगितलेली ही पद्धत आहे आरतीची. त्यामुळे केंद्रात तीच पाळली जाते आणि केंद्रात येणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा कुठेही आरती जेव्हा ओवाळतो तेव्हा अर्धचंद्राकृती आकारामध्येच ओवाळण्याचा सल्ला देखील दिला जातो. ठीक आहे, हा एक प्रश्न तुमच्या मनातला मिटला असेल असं मला वाटतं. अशा प्रकारे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात केंद्रामध्ये, छोटे मोठे नियम असतात. तर त्याची बंधनं काही लोकांना, नवीन सेवेकरांना ते माहिती नसतं, कळत नसतं. त्यामुळे कोणी सांगितलं तर ते एखाद्याला पटतं, एखाद्याला पटत नाही, वाईट वाटतं, राग येतो एखाद्याला. तर अजूनही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील. आता हल्ली मला जेवढ्या आठवत आहेत, माझ्या लक्षात आहेत, तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर केला. तुम्हालाही जर काही केंद्रात नियमांचा अनुभव आला असेल आणि जो तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. मी नक्की त्याचं उत्तर देईल. ठीक आहे. सांगायचं आज एवढंच होतं की असे जे काही नियम आहेत केंद्रामध्ये, तर बघा लक्षात घ्या, हे सर्व नियम शेवटी, सगळ्यात शेवटी तुमच्या चांगल्यासाठीच आहेत, तुमच्या हितासाठीच आहेत. ठीक आहे. महाराजांना आपण जितके ओळखतो त्यापेक्षा जास्त जुने जाणते सेवेकरी, केंद्र प्रतिनिधी आहेत ते जास्त महाराजांना आपल्यापेक्षा नक्कीच जास्त ओळखतात. महाराजांना काय प्रिय आहे काय नाही ते आपल्याला सांगतात. त्यात आपलंच कल्याण आहे एवढं लक्षात घ्या. तर मला नाही वाटत या ठिकाणी आपला जो इगो असतो, अहंकार असतो, प्रत्येकाने तो जरा बाजूला ठेवून नम्र भावनेने त्या गोष्टींचा स्वीकार करा. महाराज नक्कीच आशीर्वाद देतील. आपल्याला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृपया शेअर करा. व्ह्यूज आपण जेवढे देतात तेवढे लाईक्स देखील द्या, मी विनंती करतो, जेणेकरून आपले व्हिडिओ हे जे काही आहेत हे महाराजांच्या मार्गाबद्दलचे आणि महाराजांच्या स्वामी सेवेतील अनेक शंकांचे समाधान करणारे व्हिडिओ आहेत. तर अनेक लोकांपर्यंत, सगळ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचू द्या आणि सगळ्यांना याचा फायदा होऊ द्या असं मला वाटतं. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा. श्री स्वामी समर्थ.